तर नमस्कार मित्रांनो, ब्लॉगमध्ये स्वागत आहे आपलं. तर आपण आलेलो आहे शेतामध्ये पाणी भरण्यासाठी. पाहू शकता तुम्ही बॅकग्राऊंडला दिसत असं असेल की आपली मोटर चालू आहे, टॉर्च त्याच्यावर पाडलेलं आहे आपण. तर पाणी भरायला आलो आहे आपण कांदा रोपसाठी मित्रांनो. तर असं बेरात्रीचं आपलं पाणी भरण्यासाठी यावं लागलं आपल्या शेतामध्ये मित्रांनो. आणि आपलं कामच ते आहे की रात्रीचा दिवस असो किंवा दुसरा दिवस असो, तर आपलं काम म्हणजे करणं हे गरजेचंच आहे. तर अशा पद्धतीने आपण शेतात आलेलो आहे पाणी भरण्यासाठी. तर मित्रांनो, आपलं कांदा रोप आहे, पाहू शकता. 15 ते 20 दिवसात लागवड करायला येईल अशा पद्धतीने रोप झालेलं मित्रांनो. तुम्ही पाहू शकता किती किती छान आहे. तर आता 15 ते 20 दिवस, कमीत कमी 15 ते 20 दिवसात लागवड होईल हा रोप. अशा पद्धतीने रोप झालेलं आहे मित्रांनो. तर त्याला आपण वेळेवर पाणी देत आहोत. त्याला पाण्याची कमी पडत नाही. याने करून पाणी लवकर दिल्याने त्याची वाढ पण लवकरात लवकर होईल, म्हणजे लवकरात लवकर आपल्याला लागवडासाठी व्हायला पाहिजे. म्हणून आपण पाणी भरण्यासाठी आलो. त्याला रात्रीचा टायमिंग असतो, लाईटीचा वेगवेगळा टाईम आहे. तर 4 दिवसा लाईट नाही, रात्री असते आणि 4 दिवसा दिवस असतो मित्रांनो. तर अशा पद्धतीने आपले लाईटीचे टाईम टेबल म्हणून रात्री येऊन आपल्याला पाणी शेताला द्यावं लागतो. कारण की हे एक प्रकारचा आपला हा कांदा हा एक सोनं आहे मित्रांनो. हा शेतकऱ्याचं खरं सोनं आहे. त्याला रात्रदिवस पाणी द्यावं लागतं, तेव्हा ते शेतकऱ्याचं सोनं आहे मित्रांनो. तर खूप शेतकऱ्याच्या मागं खूप कष्ट असतात. त्याला एवढं कष्ट करून सुद्धा टायमाला वेळेवर भाव भेटत नाही, तरी शेतकरी मागं हटत नाही. कारण की शेतकरी हा कधी मागं हटणार पण नाही, होत नाही. त्यामुळे शेतकऱ्याला हमी भाव दिला पाहिजे सरकारने मित्रांनो. हीच विनंती आहे सरकारला. आणि आपलं शेतकरी राजाला योग्य दरात भाव मिळाला पाहिजे. तर अशा पद्धतीने आपलं शेतामध्ये कामकाज चालू आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा. आमच्या चॅनल सबस्क्राईब करा. जय जवान जय किसान मित्रांनो.